नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण गव्हाच्या कणकेच्या गुळातील शंकरपाळ्या कशा करायच्या ते पाहणार आहोत। शंकरपाळ्या करण्यासाठी 1 वाटी गुळामध्ये 1 वाटी पाणी घालून या मिश्रणाला एक उकळी काढायची। गुळ विरघळल्यावर त्यात 1 चमचा साखर मिश्रित वेलची पावडर घालायची। आता या मिश्रणाला उकळी आल्यावर गॅस बंद करून हे मिश्रण गाळून घ्यायचे। या गुळ पाणीमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचे। गुळ पाणी छान मिक्स करून त्यात मावेल एवढी कणिक घालायची। साधारण या गुळ पाणीमध्ये 1.5 ते 2 वाटी कणिक मावते। आता या गुळ पाणीमध्ये कणिक घट्ट भिजवायची। नेहमीच्या कणकेपेक्षा हे कणिक घट्ट मळायची। मंडळी, मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील। तसेच तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहायच आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। 1 चमचा तेल घालून हे कणिक छान मळून घ्यायची। आता ही गुळ पाण्यात मळलेली कणिक 15 ते 20 मिनिटं मुरण्यासाठी झाकून ठेवायची। आता या कणकेचा एक छोटा उंडा घेऊन त्याची जाडसर पोळी लाटायची। लाटलेल्या पोळीवर साजूक तूप पसरवायचे। त्यावर कणिक भुरभुरून पोळीचा एक भाग दुमडायचा। अशा प्रकारे या पोळीची 8 पदरी घडी घालायची। अशा प्रकारे घडी घातल्यामुळे शंकरपाळी खुसखुशीत होऊन त्याला अनेक पदर सुटतात। आता हा घडी घातलेला उंडा परत जाडसर लाटून घ्यायचा। आता या लाटलेल्या पोळीला सुरीच्या साहाय्याने कट देऊन चौकोनी आकारात शंकरपाळ्या करून घ्यायच्या। कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये ह्या शंकरपाळ्या मध्यम आचेवर लालसर रंगावर खमंग खुसखुशीत तळून घ्यायच्या। मंडळी, गव्हाच्या कणकेच्या गुळातील शंकरपाळ्या तयार आहेत। तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।